शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना मैत्रिणींना अगदी मनापासून माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस आहे संडेचा आणि मिस्टर आले तर जसे कांदे संपले होते आणि अद्रक पण नव्हती. आज आहे संडे आणि अद्रकशिवाय भाजी बिलकुल चांगली लागत नाही. तर मटण घेऊन आलेत, अद्रक घेऊन आलेत आणि काय काय आणलंय ते व्हिडिओमध्ये नक्की पुढे बघत राहा. आणि संध्याकाळचा पण काय बेत आहे 15 दिवसाच्या बाद आणली भाजी. 15-20 दिवसाच्या बाद दसऱ्याचं काम सुरू आहे तसं बंदच आहे. चित्र भाजायलेत आमचे नवरोबा, चित्र भाजायले मोठे मोठे हो. केवढ्याला जोडी? जोडी केवढ्याला ती? 500 रुपये, 2 ते 1000 रुपयाचे. लय महाग आहेत मग तर. मटणाचाच भाव आहे ह्याला, पण मोठे मोठे आहेत. लवरं कशी राहते तो? लवरं हे चांगलं राहते पण त्या लवरापेक्षा त्याचे हाडं बी काट्यावानी राहते. बरं मस्त भाजणं व्हायला, असं भाजलं तर भाजी चांगली लागते खायला. नाही तर नुसतं केलं की चव लागणं काय नाही त्याला. असं गाणावं लागते, बाहेरून भाजावं लागते. सगळंच करून भेटत नाही. इथं भाजायला तर आमची नवरोबा. आता तुम्ही चित्र कधी खाल्ले की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्या इकडं तर भेटते तर जसं की भरपूर जंगल चित्तर, भरपूर जंगली भाग आहे त्याच्यामुळे भेटतेत. नाही तर सिटीला तर भेटत पण नाही. फार्मचे भेटतात. आता हे जसे की गावठी तर फाशी पारदी लोक आणते तर धरून, नाही तर ते पाळ्याले फार्मचे जसं की आपल्या कोंबड्या वगैरे भेटतात फार्मच्या तसे भेटते. तर आणि ह्याची चव आणि त्याची चव खूप वेगळी असती. इथं सकाळी सकाळी व्हायला आता नॉनव्हेजचा बेत. आणि ह्याची भाजी जे मी संध्याकाळी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता सकाळच्याला आणलेलं आहे मटण. तर मिस्टरांनी आज चित्र पण आणले तर पण सकाळी जे आहे आज मटणची भाजी आहे आणि संध्याकाळी जे मी चित्राची भाजी करणार आहे. पण त्याचा जो व्हिडिओ आहे ना नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघत राहा तुम्ही. जे चित्राची भाजीची रेसिपी मी त्याच्यामध्ये टाकणार आहे, कारण हेच व्हिडिओ भरपूर मोठा व्हायला आहे म्हणून ह्याच्यामध्ये काय दाखवणार नाही. तर दुसरा व्हिडिओ जे आहे येणारा नक्की बघत राहा. आणि इथं जे आहे मिस्टर मस्त साफसफाई करून जे आहे आता मी मस्त ह्याला बॉईल करून ठेवणार आहे आणि संध्याकाळी भाजी करणार आहे. कारण सकाळी जे आहे आता मटणाची भाजी करायची मला. आणि मी इथं तेल टाकलंय आणि भाजी जी आहे की नाही मॅरिनेट करून ठेवली 1-2 घंटे. मटणाची जसं की अद्रक लसूणची पेस्ट टाकली होती आणि मस्त बिलकुल पाणी न टाकता मी भाजी कुकरमध्ये शिजून घेते. आणि इथं जे आहे मी मसाला वाटून घेते. जसं काय आता भाजीचा 2 टनचा मसाला आहे की नाही एकदाच वाटून घेते. आणि रविवार असला की नाही की दिवस सगळं जे आहे कामात जाते, कारण वेगवेगळ्या भाज्या राहतात. 2-3 प्रकारच्या भाज्या करायला लागतात. कुणाची सुकी राहते, कुणाची सूपची राहते. आणि दिवस जे आहे की नाही कामात जातं. मी तर जे आहे ते चित्र कट करून घेतले होते. तर थोडं जे आहे मी मस्त फ्राय केली भाजी. स्वयंपाकाला थोडा उशीर आहे ना त्याच्यामुळे जरा तरी फ्राय जातात, कारण असं चपक केलं की नाही आमच्या घरामध्ये खूप आवडतं. तर थोडंसं भाजी व्हायला टाईम आहे म्हणून थोडंसं आता करून दिलं तर सगळे खाते. तर नाही ते फोन लावून नव्हता का? आणि कधी भाजी आणली की थोडंसं तेल टाकून असं मॅरिनेट करून कुकरमध्ये सोडून देत असते. आणि बिलकुलही एक थेंब पण पाण्याचा टाकत नाही. त्याला त्याचं पाणी मस्त सुटून जे आहे की नाही मस्त शिजती वाफावर भाजी. जसं की वापळती मस्त छान शिजती, लवकर शिजती. आणि इकडं जे आहे की नाही सकाळी चित्र मिस्टरांनी आणले होते ते कट करून बॉईल करायला टाकले. तर ह्याचा व्हिडिओ जे आहे नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. भाजी फ्राय केली. चला मी इथं जे आहे भाजी फोडणी देते, मटण फोडणी देते. आणि सुक्कं मटण बनवायचे मला. थोडी ग्रेव्ही, जास्त ग्रेव्ही नाही करायची, कारण वैभवला जे जास्त ग्रेव्ही आवडत नाही त्याला मस्त सुक्कं फ्राय आवडते. खूप दिवसाच्या बाद घरी आला आहे ते ना, जसं की हॉस्टेलला काही बरोबर भेटत नाही त्याच्यामुळे त्याच्या पसंतीचा स्वयंपाक आहे. चला मस्त भाजून घेते. मी तर टाकून घेतलेत मी जसं की घरगुती काळा मसाला, थोडंसं खोबऱ्याचं कूट आणि थोडासा येसूर आहे मी करून ठेवलेला ते थोडा टाकलाय. आणि आता मस्त तेलामध्ये फ्राय झाली की आपल्या जे आहे कांदा आणि टमॅटोची प्युरी केलेली ती टाकणार आहे. चला आता. 1
चला मस्त भाजी फोडणी दिली. आता बारीक गॅसवर ह्याला मस्त शिजून घेणार आहे, ज्याने की मसाल्याचं तेल मस्त वर येते असं शिजून. तर चला 2 भाज्याचा सकाळी जे आहे गर्दा होता, तर भात पण लावून घेतलाय. आता इथे टाकायच्यात मला चपात्या, आणि कुणाची चपाती असती तर कुणाची भाकरी असती. एक वस्तू केलेली कुणीही खात नाही. आता इनमिन 4च माणसं, पण ते सगळ्याचा स्वयंपाक जे आहे की नाही सगळं वेगळं वेगळं असतं. नक्की संडे राहू द्या की रोजचे दिवस राहू द्या, नक्की 1 ते 1.5 रोजच्या कामाला जे आहे वाजते. तिथून राहतात 2-3 घंटे, पुन्हा अजून संध्याकाळचं रुटीन जे आपलं चालू होते. तर बघा संडेचा दिवस जे आहे ते असं झालं. नाही तर मिस्टरासाठी 2च पातळ भाकरी टाकलेल्या आहेत मी. पहिल्यांदा तर चपात्या करून घेतल्या, धुणं वगैरे वाळू घालून घेतलं, आणि पुन्हा जे आहेत 2 भाकरी जे टाकून घेतल्यात. आणि अजून जेवणं खावणं सगळ्याचीच राहिल्यात, आणि टाईम व्हायली आता दुपारची 1 वाजलेला आहे. आणि दिवसभर जे की नाही असंच कामामध्ये दिवस जातो, त्याच्यामुळं टेन्शन काही नाही, घरच्या घरी करायचं आणि खायचं असं राहते. तर चला आज संडेचं तर एक जण येतं जेवायला, आणि त्यांना वाढावं लागते, करावं लागते. दिवस माझा सगळा असाच जाते. आणि पुन्हा संध्याकाळचं लगेच 1-2 घंटे झाले की संध्याकाळचं रुटीन सुरू होते. तर चला मंडळी, आज होता संडेचा दिवस माझा सकाळपासून.